ऑलराईट मंडळी, सो आणखीन एक ट्रेलर आलेला आहे मराठी सिनेमासृष्टीकडनं, ज्या सिनेमाचं नाव आहे फर्स्ट क्लास दाभाडे. फर्स्ट क्लास असं नाही, फर्स्ट क्लास असंच, अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये. आता नावाप्रमाणेच याचा ट्रेलर फर्स्ट क्लास आहे का नाही ते आजच्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊया. मंडळी, कधी कधी असं होतं ना की कुठच्या सिनेमाच्या पात्रांना घेऊन किंवा कलाकारांना घेऊन तुम्ही फार जास्त एक्सायटेड असता, किंवा कधी कधी तो विषय तुम्हाला फार जास्त एक्साइट करतो, किंवा कधी कधी त्या पर्टिक्युलर सिनेमाचं म्युझिक किंवा सिंगर्स हे सगळे विविध घटक जे असतात ते तुम्हाला एक्साइट करतात. पण कधी-कधीच असं होतं, की एखाद्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला घेऊन तुम्ही फार जास्त एक्साइटेड असतात आणि म्हणूनच आजचं हे वाक्य माझं या सिनेमासाठी अगदी मला असं वाटतं 100% खरं ठरतं. कारण या संपूर्ण सिनेमाची जी कास्टिंग आहे ना, त्याला घेऊन तर मी एक्साइटेड आहेच. कारण का सगळे दिग्गज कलाकार याच्यामध्ये आपल्याला दिसतायत. कोण-कोण दिसतंय? तर अमेय वाघ, मिताली मयेकर, अगदी छोटासा तिचा एक रोल आपल्याला दिसला म्हणजे अख्ख्या ट्रेलरमध्ये. हाय माधुरी, कसा आहे तू? डेंजर. आणि माझ्या हिशोबाने तिचा फार जास्त एक स्पेशल कॅमियोच असू शकतो संपूर्ण सिनेमामध्ये, किंवा गॉड नोज, आय मीन आय डोंट नो. आता सध्या फारसं काही मी प्रेडिक्ट नाही करू शकत आहे. पण एकंदरीत माझा तो अंदाज आहे. त्याच्यानंतर सिद्धार्थ चांदेकर आहे, क्षिती जोग आहे, निवेदिता सराफ आहे, हरीश दुधाडे आहे, राजसी भावे आहे या सिनेमामध्ये. आणि ऑफकोर्स संपूर्ण सिनेमाची जी कथा आहे ती 3 भावंडांच्या अवतीभोवती फिरणारी आहे, ज्याच्यामध्ये अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग हे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण यांच्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मी अजून जास्त एक्सायटेड आहे या सिनेमाच्या दिग्दर्शकाला घेऊन, म्हणजेच हेमंत ढोमे. ट्रस्ट मी, मला हेमंत ढोमेचं काम मी गेली कित्येक वर्ष बघत आले आणि मला हा जो दिग्दर्शक आहे ना, हा कलाकार म्हणून पण आवडतो, एक ॲज अ स्क्रीन प्ले रायटर म्हणून पण आवडतो आणि दिग्दर्शक म्हणून पण आवडतो. याच्या पूर्वीच्या जर का हेमंत ढोमेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चिक्कार लांबलचक लाईन आहे. पण स्पेशल सिनेमे जे माझे पर्सनल खूप फेव्हरेट आहेत, जे मी वारंवार बघू शकते, अगदी कितींदाही लागले तरी सुद्धा, तर ते आहेत पोस्टर गर्ल, हिरकणी, त्याच्यानंतर बघतोस काय मुजरा कर, झिम्मा 1 आणि झिम्मा 2 आणि इतरही बरेच सिनेमे आहेत. पण हे पर्सनल माझे खूप फेव्हरेट आहेत आणि या संपूर्ण सिनेमांना तुम्ही जर का थोडंसं काळजीपूर्वक पाहिलं तर या सिनेमांचे विषय, यांना मांडण्याची पद्धत, त्याच्यानंतर एकंदरीतच दिग्दर्शकाची एक आपली आगळीवेगळी अशी स्टाईल, म्युझिक, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले लिहिलेला असतो आणि ज्या पद्धतीने कलर पॅलेट्स खूप फ्रेश असं आपल्याला जाणवतं. आता रिसेंट उदाहरण द्यायचं झालं तर झिम्मा, तुम्हाला सिनेमा आठवत असेल तर चिक्कार कमाई केली होती बॉक्स ऑफिसवरती. आणि ज्या पद्धतीचा विषय होता तो पण फार मला असं वाटतं आगळा वेगळा होता, नवीन होता. ही गोष्ट वेगळी की त्याच्यानंतर अगदी लांबलचक मग फक्त बायकांच्याच विषयांवरती धाड, 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 धाड सिनेमे आले सुद्धा आणि आपटले सुद्धा त्यातले काही. पण जिम्मा हा नेहमीच सगळ्यांसाठी खूप स्पेशल असेल आणि मला असं वाटतं याचं खूप जास्त आणि मोठं श्रेय दिग्दर्शकाला सुद्धा तितकंच गेलं पाहिजे. बरेचदा आपण असं होतं की एखादा सिनेमा खूप जास्त गाजला की त्याच्या फक्त कलाकारांचं कौतुक केलं जातं. ऑफकोर्स हॅव्हिंग सेड दॅट की कलाकारांचं सुद्धा तितकंच जास्त त्याच्यामध्ये काम असतं, पण दिग्दर्शकाला सुद्धा तितकंच जास्त महत्त्व देणं फार गरजेचं असतं. अँड व्हेन इट कम्स टू हेमंत ढोमे, आय जेन्युइनली फील की हा व्यक्ती त्याचा आत्मा प्रत्येक त्याच्या प्रोजेक्टमध्ये टाकत असतो आणि तितके विविध नाविन्यपूर्ण विषय तो आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत असतो. आणि आत्ता म्हणूनच फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा मी तुम्हाला आधीच एक भविष्यवाणी करते. आता बघूया ही कितपत खरी ठरते. हा सिनेमा माझ्या हिशोबाने चिक्कार कमाई करणार आहे आणि जिम्माला सुद्धा मागे टाकत जिम्माचे रेकॉर्ड्स तोडणार आहे. का? त्याच्यामागचं एक स्पेसिफिक कारण मी सांगते. कारण आता बराच काळ गेलाय की मराठी सिनेमासृष्टीमध्ये ना एक फॅमिली ओरिएंटेड अशी फिल्म नाही आली आहे, जी विविध कंगोऱ्यांना हात घालेल. जी विविध विषय आपल्याला अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मांडेल. प्रत्येक फॅमिलीमध्ये इश्यूज असतात आणि अशी कुठलीच फॅमिली ज्याच्यामध्ये भांडणं, इश्यूज नसतात. पण त्या इश्यूजला नाजूकतेने मला असं वाटतं हाताळणं आणि तितक्याच साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडणं, हे लास्ट टाईम घरात गणपती या सिनेमामध्ये आपण पाहिलं होतं आणि म्हणूनच तो सिनेमा सुद्धा प्रेक्षकांना तितकाच जास्त आवडला होता. आता मंडळी, मला ना स्पेसिफिक टीझरबद्दल एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. मला ज्यावेळेला याचं टीझर ड्रॉप झालं होतं ना, तेव्हा याच्यातल्या 2 गोष्टी खूप आवडल्या होत्या. टीझरमधला 0.15 सेकंदाचा हा क्षण, जिथे आपल्याला एआय जनरेटेड या तिघांचे, या 3 भावंडांचे एक एकत्रित असा एक फोटो आपल्याला इथे दिसतोय आणि मला ती कॉन्सेप्ट आवडली होती राव. हीच कमाल असते आणि हीच एक ताकद असते नव्या पिढीसोबत जुळणाऱ्या दिग्दर्शकाची. आणि त्याने टेक्नॉलॉजीचा पण त्याच्यामध्ये वापर केला आणि एक पंचेस ज्या पद्धतीने तुम्ही डिझाइन केलेले आपल्याला दिसतायत ना ट्रेलरमधनं, ते सुद्धा चिक्कार बाप आहेत आणि सगळे पंचेस लँड होताना आपल्याला दिसतायत. सारखी काय ग किरकिर लावली? हे फालतूचं लेक्चर देऊ नको मला. खड्ड्यात जागा. तुमचा खड्ड्यात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी टीझरमध्ये मला खूप जास्त आवडली होती, ती होती कॅरेक्टर्सचं इंट्रोडक्शन एका हटक्या स्टाईलने. आणि ते बॅक टू बॅक जे तीनही भावंडांशी आपलं इंट्रोडक्शन करून दिलं होतं ना, त्याच्यामुळे आपण आता ऑलरेडी सिनेमाच्या आधीच त्या 3 भावंडांची ओळख आपली बऱ्यापैकी चांगली झालेली आहे आणि म्हणूनच सिनेमा बघताना अजून जास्त मजा येणार आहे. ही ताई कमी आई जास्त आहे. आहे ना आजी, मन आजी. सोनूला जीप चालते तुझी.
ढकलू का पाण्यात? आता जर का ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर तब्बल 3 मिनिटे 11 सेकंदांचा ट्रेलर आहे. बघायला गेलं तर आपल्याला थोडंफार बोर होणं स्वाभाविक होतं, पण कुठेच आपल्याला बोर नाही होत. कारण कोंबड्यांची अंडी विकून तू काय मोठा अंबानी होणार आहे? दुसऱ्यांच्या लग्नाचे फोटो काढून तू काय मोठा अडाणी होणार नाही हे माहिती मला. ट्रेलर इतका स्मार्टली कट केलाय की कुठेच तुम्हाला संपूर्ण सिनेमाची कथाच उलगडत नाहीये. म्हणजे काहीच कळत नाही नक्की याची कथा काय असणार आहे. ट्रेलर मधला सगळ्यात मोठा बेस्ट पार्ट काय होता माहितीये? या ट्रेलरची सुरुवात. सुरुवातीचा तो जो एक ट्रेंड दाखवलाय ना Instagramवरचा, जो सध्या फार जास्त सुरू आहे, की आपण जे बोलतोय त्याचे मोठमोठ्या विविध रंगांमध्ये मोठमोठे छोटे-छोटे फॉन्ट्समध्ये आपल्याला ती वाक्य दिसतात आणि मग वेगवेगळी काहीतरी चित्र, सूरज, फूल, नद्या, पहाड, झरणे हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतं. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं, मी परत एकदा सांगते, की नव्या पिढीचा नवा दिग्दर्शक जो आहे तो याचमुळे फार महत्त्वाचा असतो. कारण अशा पद्धतीचे दिग्दर्शक ज्यावेळेला सिनेमा घेऊन पुढे येतात ना, त्यावेळेला खूप जास्त एक प्रेक्षकांचा वर्ग आहे, जो त्या सिनेमाशी रिलेट करू शकतो. आता 24 जानेवारीला आपल्या सगळ्यांना या सिनेमाची वाट बघायची आहे. पण मात्र तोपर्यंत या सिनेमाकडनं 2 गाणी रिलीज झालेली आहेत. एक येल्लो येल्लो पाय भरून टाकाच कवळे कवळे दात सोडून बाकीचे सारे पिवळे पिवळे आणि दुसरं दिस सरले. लाड लाड जपण्याचे पाणीदार पापण्यांचे माहेरच्या चांदण्याचे दिस सरले. ही दोन्ही गाणी मला प्रचंड आवडलीत. ही दोन्ही गाणी मी रिपीट लूपवरती ऐकू शकते. तुमचं यातलं कुठलं फेव्हरेट गाणं आहे ते मला कळवा ना. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हेमंत ढोमेचा कुठला तो एक सिनेमा आहे, एकच नाव घेऊ शकता तुम्ही, कुठला तो एक सिनेमा आहे जो तुम्हाला खूप जास्त आवडतो, जो तुम्ही वारंवार बघू शकता, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.